श्रीराम समर्थ. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 5. योग गर्भयोग. ओवी 25 पासून पुढे. गीता श्लोक 4. अज्ञजन संन्यास व योग निरनिराळे फळ देणारे आहेत असे सांगतात, पण पंडित तत्ववेत्ते तसे सांगत नाहीत. त्या दोहोतील एका साधनाचाही उत्तम प्रकारे आश्रय केलेला पुरुष या दोहोच्या फलास संपादन करतो. ज्ञानेश्वरी. याशिवाय पार्था, जे सर्वस्वी अज्ञानी आहेत, त्यांना ज्ञानयोग व कर्मयोग यांची व्यवस्था कशी समजेल? त्यांच्या स्वाभाविक अज्ञानामुळे हे दोन्ही योग भिन्न आहेत असे ते म्हणतात. परंतु पहा की अनेक दिव्यांचे प्रकाश वेगवेगळे असतात की काय? तथापि ज्यांनी सम्यक ज्ञानाने परब्रह्म रूपाचे तत्व जाणले आहे, ते हे दोन्ही योग एकच आहेत असे मानतात. गीता श्लोक 5. जे स्थान सांख्यांकडून प्राप्त केले जाते, ते योग्यांकडूनही क्रमाने प्राप्त केले जाते. यास्तव जो सांख्य ज्ञानलक्षण, संन्यास ज्ञाननिष्ठा व योग त्यांचा उपाय निष्काम ईश्वरार्थ कर्मानुष्ठान एकच आहे असे पाहतो, तो यथार्थ पाहतो, जाणतो. ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानयोगापासून जी प्राप्ती होते तीच कर्मयोगापासूनही होते. म्हणून अशा प्रकारे या दोहोंमध्ये सहजच ऐक्य आहे. हे पहा, आकाश आणि पोकळी यात जसा भेद नाही, तसा ज्ञानयोग व कर्मयोग यात भेद नाही. हे जो जाणतो, ज्याने ज्ञानयोग आणि कर्मयोग यात वेगळेपणा नाही हे जाणले, त्यालाच या जगतामध्ये उजाडले, ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. गीता श्लोक 6. हे पराक्रमी अर्जुना, पण खरा संन्यास परमार्थ संन्यास म्हण. सांख्य योगावाचून प्राप्त होणे कठीण आहे. वैदिक कर्मानुष्ठाने युक्त असलेला ईश्वराचे मनन करणारा मुनी परमार्थ संन्यासाला लवकरच प्राप्त होतो. पार्था, जो कर्मयोगाने मोक्षरूप पर्वतावर चढतो, तो त्या पर्वताच्या ब्रह्मरूपी शिखरावर लवकरच पोहोचतो. एरवी जे कर्ममार्गाचे आचरण करीत नाहीत, ते ज्ञानप्राप्तीविषयी व्यर्थ हव्यास करतात, परंतु त्यांना ते कधी मिळत नाही. गीता श्लोक 7. जो वर सांगितलेला निष्काम कर्मानुष्ठानाने युक्त आहे, त्यामुळे ज्याचे चित्त अतिशय शुद्ध झाले आहे, त्यामुळेच ज्याने आपल्या देहाला आपल्या वश ठेवले आहे व ज्याने इंद्रियांनाही जिंकले आहे, तो ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या आत्मरूप झाला आहे, असा ज्ञानी होतो. तो कर्म जरी करीत असला तरी त्याने बद्ध होत नाही. ज्ञानेश्वरी. ज्याने आपले मन भ्रमापासून सोडवून व गुरुवाक्याने शुद्ध करून आत्मस्वरूपाचे ठिकाणी लीन केले, जोपर्यंत समुद्रात मीठ घातले नाही, तोपर्यंत ते जसे समुद्रापासून वेगळे असून लहान दिसते व तेच समुद्रात घातले म्हणजे समुद्रभर पसरते, त्याचप्रमाणे ज्याचे मन संकल्पापासून काढल्यावर ब्रह्मरूप मिळाले आहे, त्याचे मन दिसण्यात एकदेशीय खरे, पण त्याने त्रिभुवनच व्यापले. मग त्याला मी एक करता, हे एक कर्म व अमुक एक क्रिया करायची, या गोष्टी स्वभावताच नाही तशा होतात. आणि लोकांच्या दृष्टीने त्याने जरी सर्व कर्मे केली तरी तो वास्तविक न केल्यासारखीच आहेत. गीता श्लोक 8 आणि 9. तत्वज्ञ डोळ्यांनी पाहत, कानाने ऐकत, त्वगिंद्रियाने स्पर्श करीत, नाकाने वास घेत, जिभेने रस चाखीत, पायाने चालत, मन लीन झाल्यामुळे झोप घेत, श्वासोच्छ्वास करीत, वागिंद्रियाने बोलत, पायु इंद्रियांनी विष्ठेचा त्याग करीत, हातांनी ग्रहण करीत, पापण्या उघडीत व पापण्या झाकीत असतानाही इंद्रिय विषयांमध्ये प्रवृत्त होत आहेत. मी नव्हे असे मनात धरून समजून काही कोणत्याही क्रिया मी स्वतः करीत नाहीच
असे आत्म्यामध्येच चित्ताला स्थिर ठेवून चिंततो. ज्ञानेश्वरी. कारण पार्था, त्याला देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धीचीच आठवण नसल्यावर मग त्याच्या ठिकाणी मी करता हा अभिमान कोठून उरणार सांग बरे. याचप्रमाणे शरीराचा त्याग न करता त्या योगयुक्त पुरुषाचे अंगी निराकार ब्रह्माचे सर्व गुण दृष्टीस पडतात. बाकी इतर लोकांप्रमाणे तोही शरीरधारी असून सर्व व्यवहार करतो असे दिसते. तो डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, तसेच शरीराच्या भावात तो लिप्त होत नाही हे नवल पहा. त्याला स्पर्श झालेला समजतो, तो नाकाने वास घेतो आणि त्याला समयोचित भाषणही करता येते. तो जेवतो, टाकायची वस्तू टाकतो, झोपेच्या वेळी सुखाने झोप घेतो, आपल्या इच्छेप्रमाणे तो चालतो व त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस जी जी कर्मे करायची ती सर्व करतो. आणखी एक काय सांगू हे पहा. श्वासोच्छ्वास करणे, तसेच डोळे मिटणे व उघडणे इत्यादी सर्व काही गोष्टी त्याचे ठिकाणी दिसतात. परंतु पार्था, आत्मानुभवाचे बळाने तो त्या गोष्टींचा करता नव्हे. जेव्हा तो ब्रह्मरूप बिछाण्यावर निजला होता तेव्हा स्वप्न सुखाने भुलला होता. परंतु आता त्याला ब्रह्मज्ञानाची जागृती झाली म्हणून तो करता नव्हे. जय जय राम कृष्ण हरी. क्रमशः.